मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर एक आनंदाची बातमी, सर्वात खुशखबरी आहे की आपण देवी पुराण जे सांगत होतो तर ते आपल्या अकोल्याला मी कोरिअरसाठी टाकलेले, अकोल्याहून येणार आहे। देवी महात्म्य देवी पुराण आपलं मराठीत सांगितलेलं आहे, माझ्याजवळ होतं नाही तर मी बोलवलं आहे, तर ते उद्या येईल। मग नवरात्रीसाठी आपण देवी पुराण छान ऐकू आणि माता राणीचा आशीर्वाद घेऊ। आपल्या सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि आपल्या सुखी संसारासाठी देवी पुराण सर्वांनी ऐकण्याचे करावे। कुठून देवी पुराण तुम्ही ऐकणार आहोत, या व्हिडिओ तुम्ही कुठून ऐकत आहोत तर नक्की कमेंट्स करा। गणेश पुराणाला जशा तुम्ही मला कमेंट्स केल्या आणि माझा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवला, तसं मला देवी पुराण आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तुमच्या गावाची कमेंट्स, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, तुम्ही कोणत्या देवाचे बी भक्त राहिले ते बी टाकले, पण कमेंट्स नक्की करा। देवी पुराण आपलं उद्या 8 वाजता येईल, रात्री येणार आहे ते बुऱ्हाणपूरला घ्यायला जावं लागेल कोरिअरने। अकोल्याहून बुऱ्हाणपूरला येईल, शहापूर गावात राहते बी बुऱ्हाणपूर जवळ। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत एकादशी आहे ही सर्वात मोठी। तर ही विष्णूची, शिव आणि विष्णू यांची हरहरीची भेट कशी होते ते आपण ऐकणार आहोत। तसं तर ही कथा दररोज बी ऐकली तरी चालेल आणि वैकुंठ चौदस दिवाळीच्या वेळेस, दिवाळी होऊन येतो तर वैकुंठ चौदसच्या दिवशी पण आपण ही कथा ऐकली, त्या दिवशी या कथाचं सर्वात जास्त महत्त्व आहे। रोज पण ऐकली तरी पण चालेल, कारण त्या दिवशी वैकुंठ चौदसच्या दिवशी आपल्याला हरहरीची भेट कशी होते तर रात्री 12 वाजता शिवाची आणि विष्णूची आपल्याला अभिषेक करायचा आहे, बरोबर ठीक 12 वाजता। आणि 12 वाजताच आपल्याला पंचामृताने शिव आणि हरीचा अभिषेक केल्यानंतर आपण विष्णूला बिल्वपत्र एकच दिवशी चढतं, विष्णूला बेलपत्र आणि शिवजीला तुळस। तर त्या दिवशी दोघांची, जसं आपण एकमेकांना आई लेक कशी भेटते गळ्याला भेटून, तर तशी आपल्याला दोघांच्या मूर्त्या तशा ठेवायच्या आहेत। जशी भेट कशी घेतो तशी आपल्याला समोरासमोर त्या मूर्त्यांना ठेवायचं आहे आणि विष्णूंना बेल आणि शिवजींना तुळस अर्पण करायची। तर तो एकच दिवस असतो विष्णूच्या हरहरी भेटचा असतो। तर तो दिवस केव्हा येणार आहे, या दिवशी चातुर्मास आपला 24 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे। तुलसी विवाह प्रदोषच्या दिवशी, प्रबोधनी एकादशी 23 नोव्हेंबरला गुरुवारी येणार आहे आणि प्रदोष चातुर्मास समाप्ती 24 नोव्हेंबरला होणार आहे। वैकुंठ चतुर्दशीचा उपास गोरक्षनाथ प्रकट दिवस असा आपल्याला 25 तारखेला नाहीतर 26 तारखेला आपण वैकुंठ चौदस आपण म्हणवू शकतो। ज्यांना वैकुंठ चौदस 25 नोव्हेंबर या 26 नोव्हेंबरला बी तुम्ही करू शकतात, ते आपल्याला नक्षत्र आणि मुहूर्त बघावं लागेल। तर तसं मी तुम्हाला सांगून देईल की आज 25 तारखेला आपल्याला उपास करायचा आहे की 26 तारखेला वैकुंठ चतुर्दशीचा, त्या दिवशी हरहरीची भेटाचा दिवस असतो। त्रिपुरारी पौर्णिमा साजरा करण्याचा दिवस असतो। त्रिपुरारी पौर्णिमा जो कोणी घरात अंगणात दिवे लावतो तर त्यांच्या घरात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती खरोखरच राहते, कारण त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी शिवाने त्रिपुरासुराचा वध केलेला आहे। म्हणून या कार्तिक महिन्याच्या पौर्णिमाला एवढं महत्त्व आहे। तर पौर्णिमाच्या दिवशी एक दिवस वैकुंठ चतुर्दशी येते, शिवहरीचा दिवस येतो, तर त्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे। तुळशीला 108 वाती वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता लावायचं आहे। 108 वाती लावून आपल्या मनाच्या इच्छा बोलायच्या आणि पुढच्या वर्षी जी वैकुंठ चतुर्दशी येईल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। माझा अनुभव मी तुम्हाला हा शेअर केला आहे। तर असं या आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पण आपण हा अध्याय ऐकला तरी पण चालेल। शिवहरीचा अध्याय जो कोणी ऐकतो त्याला 1000 गाई दान केल्याचे पुण्य मिळते आणि हजारो रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते। तर आज आपण शिवहरीच्या मिलनाच्या दिवसाची कथा आपण ऐकत आहोत। एकादशी असल्यामुळे याचं काही महत्त्व जास्तच वाढून गेलेलं आहे। तर आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः।
हे शिवनामस्मरण कोणी करावे, तसेच शिवकीर्तन कोणी करावे, याबाबत कसलाही भेदाभेद मनात नाहीत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहाश्रमी, वानप्रस्थाश्रमी, स्त्री, मुले, तरुण, वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शूद्राहून अतिशूद्र समजावा. त्याने आपल्या अंगावर अलंकार घातले काय आणि नाही घातले काय, या प्रेत शृंगारलेसारखे असे समजावे. जो कोणी शिवस्मरण करत नाही तो मेलेल्या पशुसारखा असतो. पशु ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतात तसे हा सुद्धा नुसता अन्न खाऊन पशुसारखा जगत आहे असे समजावे. म्हणजे असा माणूस शेपूट नसलेला पशुच होय. त्याचे डोळे, कान, हात, पाय सारे केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे निरुपयोगी आहेत असे मानावे. त्याला जन्म देऊनही त्याची आई अगदी निपुत्रिकच राहिली आहे असे समजावे. मातेने दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तर शिवभजनी मन रमावे. शिवभजन केल्याने संकटातून सुटका होते. शिवभक्तांना अग्नी, पाणी यापासून भय नसते. जो शिवाचे भजन करीत नाही तो समुद्रात जाऊन बुडो, अग्नीत पडून जळून जावो किंवा त्याला जहाल असा विषारी नाग चावो. शिवभजनाबद्दल मनात नेहमी आसक्ती ठेवावी. ज्याप्रमाणे मुंगळा अर्थात तुटला तरी गुळापासून मुळीच दूर होत नाही. बरेच दिवस बेपत्ता असलेला आपल्या एकुलता एक पुत्राबद्दलची शुभदायी बातमी ऐकायला त्याचे आई वडील जसे अत्यंत आतुरतेने व शीघ्रतेने धाव घेतात तशी धाव घेऊन हातातली इतर सर्व कामे बाजूला सोडून देऊन पटकन शिवभजन ऐकायला जावे. दूरदेशी गेलेले आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून तो वाचायला पत्नी जशी आपल्या मनात अत्यंत आतुर होत असते, अत्यंत दारिद्र्य माणसाला धनाचा हंडा समोर दिसतो तसा तो जाऊन जाईल. जन्मांध असलेल्या माणसाला डोळे आले तरी त्याला आनंद होईल. तहानेने मरणमुक्त झालेल्या अचानक अगदी थंडगार पाणी मिळाल्यानंतर जसा आनंद होईल तसा आनंद मिळवण्यासाठी असलेली हातातली सारी कामे दूर सारून चिंता आणि झोप यांना बाजूला सारून शिवभजन जेथे असेल तेथे ऐकायला जावे. वक्ता स्वतः पंडित आणि अतिशय चतुर असावा. गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा. कामधेनूच्या आचरणातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राच्या आपल्या मधुर वाणीने रसाळ वर्णन करीत असताना आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे. वक्त्यावर ते ऐकणाऱ्याचा पूर्ण विश्वास असावा. वक्त्याशी नाना तऱ्हाचे प्रश्न विचारू नये. अन्य कोणाशी उगाच मात पण घालू नये. मनात काही शंका असतील तर त्या वक्त्याला विचाराव्यात आणि आपल्या मनाचं निरसन करावं. वक्ता सांगेल ते शांत चित्ताने ऐकावे. त्याची टिंगल करू नये, कारण वक्त्याची जर टिंगल केली तर त्याला सुद्धा 7 जन्माचे दारिद्र्य भोगावे लागते. म्हणून वक्त्याला जास्त नाव ठेवू नये. वक्त्याला नाना प्रश्न किंवा नाना शंका उगाचच विचारून छळणारे पिशाच योनीत जातात. म्हणून वक्त्याला नाव ठेवायचं नाही. जो कोणी कथा तुम्हाला सांगत आहे त्याची टिंगल कधीच करू नये. तसे करणाऱ्याला जीवनात अतिशय अल्पायुष्य होतो आणि त्याच्यावर एकामागे एक अशी संकटे येतात. सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीज उगाच दुसऱ्याला नमस्कार करू नये. पापी, लबाड, धूर्त असा मूर्ख श्रोता असू नये. तसा तो नाही याची खात्री पटवून घ्यावी. दूध हे जरी उत्तम आणि पूर्ण अन्न असले तरी नजरात ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे अत्यंत वाईट आहे. त्याप्रमाणे कथामृत श्रवण करून मग नास्तिकपणे त्यावर टीका करणे हे अतिशयच वाईट आहे. त्याचे ऐकण्याचे सर्व श्रम फुकट गेले. कथा ऐकताना आपण कधीही दुसऱ्या कुणाबरोबर गप्पा कधीच मारू नये. संपूर्णपणे एकाग्र चित्ताने कथा संपूर्ण ऐकावी, तरच कथा ऐकल्याचे फळ ऐकणाऱ्यास मिळते. मध्ये कथा सोडून कधीही जाऊ नये. पूर्ण ऐकावी, तरच त्या कथेचे पूर्ण फळाची प्राप्ती होते. वस्त्रे, अलंकार, दक्षिणा देऊन पुराणिकांना संतुष्ट करावे. त्याला जर आपण धन दिले तर आपल्याला सुद्धा नंतर अफाट धन मिळते. पुराणिकांना आपण जर रत्नाचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते. पुराणिकांची षोडशोपचारे मनोभावे पूजा केली की शंकर प्रसन्न होतो. ज्या पदार्थाचे तुम्ही दान करावे तो पदार्थ मोठ्या स्वरूपात देणाऱ्याला परत मिळतो. दान केल्याने धन वाढते आणि ध्यान केल्याने मन एकाग्र शांत होते. निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जातात आणि अतिशय शांत झोप लागते. ध्यान केल्याने शांत झोप लागते, मन शांत होतं आणि दान केल्याने धन वाढते. कथा ऐकायला येताच आतापर्यंत झालेली सर्व पापे नष्ट होऊ लागतात. जो कोणी रोजच्या रोज काही ना काही कथा ऐकतो त्याचे हळूहळू सर्व पाप नष्ट होऊन जातात आणि पुण्याचा साचा होत असतो. इतके दिवस असलेले दारिद्र्य जे असतं ते शेवटी जात असते, कारण कथा नेहमी जो कोणी काही ना काही कथा श्रवण करत असतो त्याची दारिद्र्य हळूहळू नष्ट होत राहते आणि शेवटी तो शिवपदात जाऊन पोचतो. आपल्या मस्तकावर टोपी,
फेटा पगडी वगैरे शिरस्त्राण घालून कीर्तन कधीच ऐकू नये व बसू पण नाही. डोक्यावरील फेटा काढूनच ठेवणे. जर शक्य नसेल तर मुख्य पदार्थ तरी सोडून ठेवावा. तोंडात पाण्याचा विडा खाता खाता कीर्तन पण कधी ऐकू नये. तोंडात पाण्याचा विडा खाता खाता कोणतीही कथा ऐकू नये. तसे केलं तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यम फार छळतो अशा व्यास मुनींनी सांगितलेले आहे. जे काही मी तुम्हाला सांगत आहे सर्व व्यास मुनींनी या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. कीर्तन ऐकताना अतिशय स्वस्थ बसावे. शिवलीलामृत ऐकताना तर आपले हृदय समाधानाने आणि आत्महृदय परमात्म्याने असावे. काठोकाठ भरून आनंदरश्रू वाहू लागावे. कथेत अजिबात सुद्धा झोपू नये किंवा पेंगू नये. कोणाच्या चुगलचाळी धंद्या कथेत करू नये. खरे तर एकांतात आपले द्रव्य मोजताना माणसाला कितीही जागरण घडले तरी डोळे त्याचे मिटतात का नाही. मग त्याला कथा ऐकताना मात्र झोप येते. जर झोप येऊ लागली तर उभे राहावे आणि वारंवार आपले डोळे धुवावे आणि झोप येणार नाही असे उपाय काहीतरी करावे आणि पूर्णपणे जागे राहूनच कथा मन लावून श्रवण करावी. पुराणिकाहून उंच आसनावर ऐकणाऱ्याने स्वतः बसू नये. जे बसतात ते पुढील जन्मी कावळे होतात. जे आपले दोन्ही पाय पसरून बसतात त्यांना यम काठ्यांनी खूप मारतो. जे मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना यमदूत निश्चितच नरकात टाकतात. जो कथेत झोपतो त्याला पुढच्या जन्मी अजगराचा जन्म येतो. कथेत इतर इकडची तिकडची गोष्ट बोलणारा बेडकाच्या जन्माला जातो. जो कोणी चुगल्या करतो त्याला सुद्धा बेडकाचा जन्म भेटतो. जो त्यावेळी आनंदाने टाळ्या वाजवत नाही त्याला संसारात खूप दुःख भोगावे लागते. ज्यांना कथा पण आवडतात आणि तरी पण टाळ्या वाजत नाही तरी पण त्यांना खूप दुःख भोगावे लागते. जे शिवकीर्तनाची जाणून बुजून हेळसांडणी करतात त्यानंतर मृत्यूनंतर त्याला कुत्र्याचा जन्म मिळतो आणि कथा सांगणाऱ्यांना पुराणिकांना दुरुतन करणाऱ्यांना त्यांना सरड्याचा जन्म येतो. जे कथा लक्षपूर्वक ऐकत नाही त्यांना घाणीत वावरणाऱ्या डुकरांचा जन्म येतो. जे रागाने अगर द्वेषाने शिवचरित्र तोडून फोडून टाकतात फाडून टाकतात त्यांना लांडग्याचा जन्म येतो. पुराणिकांना आसन दिले की देणाऱ्यावर शंकर प्रसन्न होतो व तो शिवाच्या अगदी जवळ जातो. पुराणिकांना उत्तम प्रकारचे अन्नवस्त्र दिले की ते शंकराला पावले जाते. कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते असे समजावे. फार फार वर्षापूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते. गाव नावाप्रमाणेच अतिशयच घाणेरडे होते. तेथे राहणारे धर्माचे पालन करीत नसत. सर्व स्त्री पुरुष वाटेल तसे जार कर्म करण्यात पटाईत होते. नीती अजिबात शिल्लक राहिली नव्हती. वेदशास्त्रे जप तप तेथे अस्तित्वातही नव्हते. नव्हे तर या लोकांना ऐकूनही माहिती नव्हती. खरं म्हटले तर वेद आणि शास्त्र हे खरे तर ब्राह्मणाचे दोन डोळे आहेत. असे म्हटले तर वेद आणि शास्त्र हे ब्राह्मणाचे दोन डोळे आहे. यापैकी एक येत नसेल तरी त्याला एकाक्ष म्हणायला हवे आणि मग या नगरातील ब्राह्मणांना दोन्हींपैकी दोन्हीही येत नव्हते म्हणजे ते आंधळेच असे समजावे. त्या नगरात चहाडखोर जार दारुडे वाटेखोर दुराचारी मात्या पित्यांना छळणारे असे लोक फार मोठ्या संख्येने राहत होते. जो कोणी कथा वगैरे ऐकत नाही त्याच्या मनात काही परिणाम होत नाही. थोडी पण कोणी कथा ऐकली म्हणजे त्याला त्याच्या माता पित्यांच्या विषयी प्रेम जागृत होते आणि आपल्या मुलांना सुद्धा ही शिकवण जागृत होते. जो कोणी ही कथा ऐकतो त्याला त्यांची मुलं जे शेवटपर्यंत वागतात त्यांना अर्धवट सोडून कधीच जात नाही आणि मुलांच्या मनात प्रेम वाढवतात अशी ही कथा आहे. त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आता आपण त्याची गोष्ट पाहूया. तो नेहमी विषय वासनेत बुडालेला असे. तो सतत वेश्याच्या घरी पडलेला असे. त्याची बायको दिसण्यात खूप रूपवान होती. अशा या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बहुला. तीही वाईट चालीची होती. तीही सुद्धा जार कर्म करीत असे. एकदा जाराबरोबर एकांत करीत असताना पतीने तिला पकडले. जार कसा बसा निष्ठून पळून गेला. बहुलेला विदुर ब्राह्मणाचे खूप मारले. तिची निर्बत्सना केली तेव्हा ती म्हणाली, तू सुद्धा नेहमी वेश्याकडे पडलेला असतो. मग मी काय करावे? तू जे रोज रोज करतो तेच मी रोज केले. तेही तिचे उत्तर ऐकून अधिकच चिडून जाऊन तिला लाथांनी मारत विदुर ब्राह्मण म्हणाला, तू जार कर्म करून जो पैसा मिळवला आहेस ना आणि तो सर्व माझ्याकडे दे. तिने काही केल्या त्याच्याकडे पैसे दिले नाहीत म्हणून विदुर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून हिसकावून घेतले. घरातला सारा पैसा घेतला आणि आपण रोज तिच्याकडे जायचं त्या वेश्येला नेऊन दिला. अशा तऱ्हेने दोघंही सारखे रोजच पापचरण करीत असत. पुढे कालांतराने तो ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला नेताना वर गेल्यावर सुद्धा फार छळले. आयुष्यात पापे करणाऱ्यास यम लोकातच जावे लागते. तेथे आपल्या पापाकर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात. म्हणून तेथे यमदूत अशा लोकांचा छळ करतात. मग त्याला त्यांनी भयानक अशा कुंभीपाकात टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून पिशाच रूपाने तो भटकू लागला. नेहमी भयंकर भूक आणि तहानेने तो अतिशय व्याकुळ झालेला असे. शरीराला भयंकर जखमा झालेले असं. कुष्ठरोगाने त्याचे सर्व शरीरात सडले होते. कधी
कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे, उगाच हाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे, काट्यांनी भरलेल्या रानात कसलीच फळे मिळू नयेत, अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता. इकडे पतीच्या निधनानंतर बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कुणापासून झाला हे काही तिला सांगता आले नसते. असेच दिवस गेले. एकदा शिवरात्रीला यात्रा करूचा मेळा गोकर्ण क्षेत्रीला चालला होता. बहुला आपल्या पुत्रांसह त्या यात्रेत सामील झाली. तेथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले. बहुलेनेही सर्वांबरोबर स्नान केले आणि गोकुळ महाबळेश्वरचे दर्शन घेतले. मग ती पवित्र मनाने पुराण ऐकायला जाऊन बसली. पुराणिक बुवा सांगत होते, जारणी स्त्रीला यमदूत मुळीच क्षमा करीत नाही. लोखंडाची जाड सळई तापून लाल लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात. बहुला हे निरूपण ऐकून अत्यंत बेचैन झाली आणि ओक्सीबोक्शी रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकांना नम्रपणे नमस्कार करून आपली हकीकत कोणताही आडदा पडदा न ठेवता पूर्ण संपूर्णपणे तिने जीवनाचं सर्व सांगितलं आणि पुराणिकांना म्हणाली, गुरुवर्य, माझ्या हातून असले फार पापे झाली आहेत. आता यमदूत मला फार फार छळतील. मला याच्यापासून कोण सोडवेल? स्वामी, भीतीने मी थरथर कापत आहे. आता मी काय करू? मी अत्यंत पापिनी आहे, मी चांडाळी आहे, मी जार कर्म केले आहे आणि म्हणून मला भय वाटते आहे. आता कधीही यमदूत मला पकडून नेतील, नरकुंडात टाकतील, तापलेल्या भूमीवर चालायला लावतील, तीक्ष्ण शस्त्राने टोचतील, तप्त सुळ्यांवर चढवतील, मिरच्यांची धुरी देतील आणि कितीतरी प्रकारांनी तेथे माझा छळ करण्यात येईल. माझे हालाहाल करण्यात येतील, महानरकात घालतील. तेथून मला कोण सोडेल? त्यातून सुटण्याचा काही उपाय असेल तर कृपया सांगा. त्या दिवसापासून बहुलेल्या अन्न पाणी गोड लागेना. शेवटी ती त्या ब्राह्मणाला शरण गेले आणि त्याला म्हणाली, मी आपणाला शरण आले आहे, तेव्हा कृपा करून माझ्यावर दया करा. मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला. देवालयात आपल्यासमोर बसून शिवलीला अमृत ऐकवले. तिनेही अत्यंत मनोभावे अत्यंत आदराने ती सर्व कथा ऐकली. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. त्याच्याने आपली सर्व पापे श्रवणानेच जळून भस्म होतात. बहुलेने श्रवण भक्तीच केली आणि तिचे सर्व पाप सर्व जळून गेली आणि सत्संगीने लगेच पटापट तिचे सर्व पाप नष्ट होत गेली आणि तिचा पुण्याचा वाटा सुरू होत गेला. ती आता सदोसदी शिवनामाचा जप करीत होती. मनापासून शिवनाम करू लागली. त्यामुळे तिचे सर्व दोष एकामागून एक पाठोपाठ नष्ट होऊन गेले. जो कोणी वारंवार शिवकथा ऐकत राहतात त्याचे सर्व दोष नष्ट होत राहतात आणि ती पवित्र होत राहतात. अशी ही बहुला अत्यंत पवित्र झाली. ज्याप्रमाणे तव्याचा बुरसा घालून काढला की तो आरशासारखा स्वच्छ होतो, परिसाला सानिध्यात येऊन लोखंड लागले की त्याचे संपूर्णपणे सोने होते, वाळलेले लाकूड अग्नीत पडले की ते सुद्धा पूर्णपणे अग्निरूप होते, पवित्र अशा गंगेला छोटासा आव्हाळ मिळाला की तो गंगारूप होऊन जातो आणि मग त्याचे पाणीही गंगा जळ बनते. त्याप्रमाणे बहुला सुद्धा तिचे सर्व पापे शिवकृपेने हळूहळू नाहीशी होऊन नष्ट होऊन गेली आणि पुण्याचा वाटा पूर्णपणे तिचा शुद्ध झाला. पुण्याचा वाटा खूप जास्त होऊन गेला. रोज नित्यनेमाने केलेल्या शिवकथामुळे श्रवणाने बहुला निर्दोष बनून गेली. स्वतःच आपल्या मुखाने रात्रींदिवस शिवकीर्तन गाऊ लागली, ओम नमः शिवाय म्हणू लागली. शिवलैला अमृतांच्या श्रवणाने सर्व पावन होत गेली. या जन्मी त्यांना पूर्णपणे मुक्ती लाभली. तीर्थाटन केल्यामुळे, तिचे फक्त शिवकीर्तन श्रवण केल्यामुळे, शिवाच्या कथा ऐकल्यामुळे तिचे सर्व पापे जळून भस्म होऊन गेले. योग, याग, व्रत, साधन काही न करता केवळ श्रवण भक्ती, फक्त श्रवणाने तिचे सर्व पापे जे जार कर्म केलेले होते ते सर्व जळून भस्म गेली आणि नवविधा भक्ती केल्याचे पुण्य मिळून गेले. शिवकथा जास्तीत जास्त ऐकल्याने, या कोणत्याही कथा, या गणेश पुराण, शिवपुराण, विष्णू पुराण, देवी पुराण, भागवत पुराण, भागवत गीता, 18 पुराणांच्या ज्या पण कथा राहतात त्या ऐकल्या बी केल्या, श्रवण बी केल्या तरी पापे जळून भस्म होऊन जातात. श्रवणानेच तिचे पापे जळून भस्म होऊन गेले आणि पुण्य लाभून गेले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारी वर्णांच्या आणि ब्रह्माश्रम, गृहाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्याश्रम चारी आश्रमातल्या सर्व लोकांनी शिवकथा अमृत नित्यनेमाने मनोभावे व भक्तीने ऐकून पावन व्हावे. बहुला सुद्धा आता पार बदलून गेली होती. आता तिला संतांचा सहवास आवडू लागला आणि ती आता आपल्या तोंडाने कोणाची निंदा न करता फक्त आपल्याच गुरूंची मनोभावे सेवा करीत असे. गोकर्ण क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करीत असे. सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असे. त्यामुळे बहुला अत्यंत पवित्र झाली. ती शंकराने तिला शिवलोक्यात घेऊन आणण्यासाठी दिव्य विमान पाठवले आणि तिचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला कायमची जागा दिली. बहुलासारखा एवढाच पापिणीचा उद्धार भगवान शंकरांनी केला. ते पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले होते. शंकराच्या पाया
बहुल्यापाशी गेल्यानंतर बहुलेने शंकर पार्वतीची स्तुती केली. तेव्हा अंबा बहुलेला म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न झालं आहे, तेव्हा आता तू तुझ्यासाठी हवे ते माग, मी तुझी इच्छा अवश्य पुरी करेन. तेव्हा देवी, माझा पतीही पापी होता, त्याला आता कोणत्या गती प्राप्त झाली मला ठाऊक नाही, पण त्याला क्षमा कर, माझ्या पतीला कृपा करून क्षमा कर, त्याच्यावर कृपा कर, त्याला पावन करून दे. आणि बहुला पतीच्या आठवणीने अतिशय गैवरून म्हणाली, बहुला तू खरोखरच धन्य आहेस ग, आपल्याबरोबर आपल्या पापी पतीची उद्धाराची तुझ्यामध्ये तळमळ पाहून मला आनंद होत आहे. आता खरोखरच तुझ्या पतीची भेट घडवावी असे मला वाटते. असे म्हणून पार्वती मातेने सांगितले, बहुले तुझा पती पिशाच योनीमध्ये आहे, विंध्याचल पर्वतामध्ये भटकत आहे, तू तुमराला आपल्याबरोबर घेऊन जा आणि त्या पर्वतावर जा आणि त्याला शिवकथा ऐकव, म्हणजे तो पावन होईल. पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलेला फार फार आनंद झाला. तुमराला आपल्याबरोबर घेऊन ते विंध्याचल पर्वतावर आले. तेथे विदुर ब्राह्मण पिशाच रूपाने वेड्यासारखा दऱ्याखोऱ्यात इकडे तिकडे फिरत होता. तुमराने आपली सर्व शक्ती खर्चून त्याला पकडले आणि तेथे त्याला एका झाडीत वेलींनी गच्च बांधून टाकले. मग तुमराने तेथे त्याच्यासमोर शिवकीर्तन सुरू केले. ते ऐकताना भोवतालचे पशु पक्षी उद्धारले. विदुर ब्राह्मणही ते कीर्तन ऐकून सावध झाला. त्याच्या पिशाच वृत्तीची जी वृत्ती होती तो पिशाच योनीमध्ये होता. तर पिशाच योनी सुद्धा आता त्याची नाहीसी होऊन लागली, कारण की बहुला शिवकीर्तनाने तिचे पापे नष्ट होऊन गेले हे बहुलेला समजलं. मग तिने व्यासांना सांगितलं. व्यासांनी पार्वती माताला सांगितलं आणि पार्वती माता म्हणतात की तुझा नवरा पिशाच योनीमध्ये आहे, तर तू माझ्या ह्या वाहन आहे तुमरेला घेऊन जा तुझ्याबरोबर आणि तुझ्या नवऱ्याला पण शिवकीर्तन ऐकव, शिव महिमा ऐकव, शिवकथा ऐकव, म्हणजे तुझा नवरासुद्धा त्या जार कर्ममधून पिशाच योनीमधून सुटका होईल आणि तुमची दोघांची भेट होईल असे पार्वती माताने बहुलेला सांगितले. आणि मग पक्षीसुद्धा उद्धारून गेले. ब्राह्मण ते कीर्तन ऐकून सावध झाला. त्याच्यामधली पिशाच वृत्ती नाहीशी झाली. तो शुद्धीवर आला. आपल्याला बांधलेले आहे हे सोडावे अशी त्याने तुमराला विनंती केली. तुमराने त्याला झाडापासून सोडले. त्याबरोबर विदुर पुढे आला आणि त्याने तुमराचे पाय धरले. आपली स्त्री बहुला हिला समोर त्याने पाहिली. गईवरून तो म्हणाला, बहुले तू खरोखरच धन्य आहेस ग, माझ्यासारख्या पापी माणसाच्या केवळ तुझ्यामुळे या तुमराने माझा उद्धार केला, आता तुलाच मी शरण आलो. मग तिने तुमराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. विदुर ब्राह्मण लगेच या मंत्राचा जप करू लागला. त्याबरोबर शिवलोकामधून दिव्य विमान खाली आले. बहुलेसह दिव्य रूप पावलेला विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला. मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला, शिवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघांचे शिवस्वरूपात आणि शिवकथा ऐकल्याने त्यांची सर्व पापे जळून भस्म होऊन गेली. त्यांची सर्व पापे विरघळून गेली आणि पुण्याचा वाटा इतका झाला की त्यांना शिवलोक प्राप्त होऊन गेला. माता पार्वती प्राप्त झाली. स्वयं शिवाचे दर्शन झाले. जो कोणी हा अध्याय ऐकतो, थोडंसं पण श्रवण करतो, कोणाला सांगतो या शेअर करतो, त्याला शिव लोकामध्ये जागा भेटते आणि शिवस्वरूपात त्याला सुद्धा स्वप्नामध्ये शिवाचे दर्शन होते. एवढा हा महात्म्य अध्याय महान आहे. हा शिवलीला अमृतामधला 12वा अध्याय आहे. शिवलीला अमृतामधला 12वा अध्याय आहे. तर हा शिवहरीचा भेटचा मिलनचा भेटचा हा अध्याय आहे. पण त्याच्यात ह्या यांच्या बहुलेची आणि त्या जार कर्माची दोघांची पापे एवढी जास्त झाली होती की त्यांना पिशाच योनी आणि बहुलेला सुद्धा खूप काही पापे होते. पण शिवकथा ऐकून त्याची सर्व पापे जळून भस्म होऊन गेली आणि तुमराने त्याला त्याच्या पतीला तिच्या बहुलेच्या पतीला सोडून दिले आणि बहुलेच्या पतीला सुद्धा शिवस्वरूप शिवदर्शन झाले. दोघांना शिवाचे दर्शन झाले. म्हणजे हा अध्याय ऐकला म्हणजे त्यांना साक्षात शिवस्वरूपात त्यांचे दर्शन होईल. म्हणून शिवस्वरूपात पूर्णपणे विलीन झाल्याने शिवरूपात एकरूप झाले. गार जशी पाण्यात विरघळते, आकाशात निर्माण झालेला किंवा गेलेला आवाज जसा वातावरणात विरून जातो, तसा कापरात जशी ज्योत मिसळते, कापुरामध्ये गंगा जशी एकरूप होते, त्याप्रमाणे बहुला आणि विदुर शिवस्वरूपात विलीन झाले आणि साक्षात त्यांना शिव भेटले आणि शिवाच्या चरणी त्यांना जागा भेटली आणि शिवदर्शन झाले. म्हणून या अध्यायाला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. जो कोणी ऐकतो त्याला शिवस्वरूपात दर्शन होईल आणि त्यांचे 7 जन्माचे दारिद्र्य दूर होईल. 7 जन्माची पातके त्याचे नष्ट होतील. जो कोणी हा अध्याय ऐकतो, सांगतो, कोणाला शेअर करतो, त्याची 7 जन्माची पापे नष्ट होतात. अशा प्रकारे लोके कित्येक पापातल्या पापी लोकांपैकी अशा लोकांचे अध्याय ऐकल्यामुळेच पापे जळून भस्म होतात. जो कोणी शिवमंत्र घेऊन शिवकथा स्मरण करून कित्येक जीव पापाच्या जीवनामधून उद्धरून गेले आहे. म्हणून भस्मातून निघालेल्या भस्मासुराचा शिवमंत्रामुळे कसा उद्धार केला आता मी तुम्हाला सांगतो. श्रोत्यांनो, आपले मन शांत ठेवून भस्मासुराची पण कथा ऐकवा
ऐकावी। तर भस्मासुराची कथा कशी आहे आणि मग पुढे शिवहरीच्या मिलनाची कथा आपण सांगूया। एक कथा तुम्हाला बौला आणि विदुरची कथा सांगितली। असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलास पर्वतावर बसले होते। आपल्या हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्या सर्व अंगाला लावित होते। भस्म लावत असता भस्मात त्यांना एक खडा सापडला। तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला। तसे शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारी गोष्टींनी भरलेले। शिवाच्या महिमा एवढ्या आहेत मित्रांनो, एवढ्या आहेत की मी तुम्हाला सांगेल तेवढ्या कमी आहेत। एवढ्या माझ्याजवळ शिवाच्या कथा आहेत, तरी पण मी तुम्हाला प्रत्येक रोज हर एक 8 दिवसात 3-4 कथा शिवाच्या सांगतच राहते। तसेच हे शिवची चरित्र आहे, हे शिवचरित्र ज्याला आणि ज्याच्या काही जन्मामध्ये खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच हे शिवचरित्राच्या कथा ऐकायला भेटतील, नाहीतर सहजासहजी या शिवचरित्राच्या कथा कोणालाच ऐकायला भेटणार नाही। खूप काही जन्माचे तुम्ही पुण्य कमावून ठेवलेले। तसेच शिवचरित्राचे अनेक आश्चर्यकारी गोष्टींनी भरलेले आहे। त्याप्रमाणे या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला की प्रदोषाच्या दिवशी शिव स्वतःच्या अंगाला भस्म लावत होते आणि भस्म लावता लावता त्या भस्मामध्ये निघाला एक खडा आणि तो खडा त्या भस्मामधून खड्यातून एक भला मोठा जो खडा होता त्या खड्यातूनच एक भला मोठा राक्षस निर्माण झाला। शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले। शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा आपण मला निर्माण केले, आता मी आपला सेवक आहे, देवा मलाही आपली काहीतरी सेवा सांगा। तेव्हा शंकर त्याला म्हणाले, ए भस्मासुरा, तू ज्या भस्मामधून निर्माण झालास ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे, रोज मला नवीन चिता भस्म आणून देत जा। शंकराची आज्ञा होतात भस्मासुराला तर फार आनंद झाला। सर्व पृथ्वीवरून फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो घेऊन येई आणि शंकराला अर्पण करी। तो परमभक्ताच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे। नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानातच वास्तव्य करीत असतात आणि वस्ती करणे पसंत करत असतात। सर्वसामान्यपणे स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असतात। एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणे विषय सुखात दंग होऊन जातात। ज्या वेळेस एखादे मेलेल्याचे प्रेत जाते, या प्रेतला घेऊन जातात, मृत व्यक्तीला ज्या वेळेस घेऊन जातात आणि त्याच्या मागे खूप लोक राहतात, तितक्या वेळी जे चालता मृत लोकांच्या मागे जे लोक चालतात तितक्याच वेळेस त्यांना असं वाटतं, अरे यार ह्या जिंदगीमध्ये काही नाही, मेलं की काय आहे, एक तर नावच आहे, काही नाही, असे लोक त्यांचे बडबड करत राहतात। कुठपर्यंत? जोपर्यंत त्या माणसाला जाळून येत नाही। जाळून आल्यानंतर रस्त्यातच त्यांचं संसारविषयी सुक्त दंग होऊन जातात। याला पैसे द्यायचे, मग मुलाला हे नाही, मग मुलाला ते नाही, मुलीला आणायचं, विषय सुखामध्ये दंग होऊन जातात। फक्त अर्धा तास त्यांना मृत व्यक्ती जो मेलेला राहतो शमशानात घेऊन जातात तितकाच तो शांत राहतो। काही नाही, जिंदगीमध्ये जो जसा आलेला आहे तो तसा जाईल असे लोक आपसात गप्पा करता या घरी आल्यावर करतात, पण तितक्याच वेळ परता करतात ते जोपर्यंत तो व्यक्तीला जाळून येत नाही तोपर्यंत, इकडून सोबत जाण्यापर्यंत। तिकडून येत्यानंतर तिकडून त्याला जाळून आल्यानंतर काय, जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये दंग होऊन जातो। मुलाची फीस भरायची आहे, मुलीची फीस भरायची आहे, मुलीला हे आणायचं आहे, या मुलाला ते आणायचं आहे, त्याच्या विषय सुखामध्ये तो दंग होऊन जातो। शरीरातील वास्तव्य करीत असलेले पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून जे सात्वमुख उरत असते ते भस्म शंकरांना अतिशयच आवडत असते। माणसांचे षडविकार हे नाशवंत आहेत, पण कुठल्याही प्रकारचा विकार रहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित आणि शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे। त्रिकालातीत व्यापून राहिलेला आहे। यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाही। मी मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एका ठिकाणी कोण नांदत नाही, गणपती बाप्पा, सरस्वती माता आणि लक्ष्मी माता हे तिघी एका ठिकाणी नांदत नाही। म्हणून आपल्याला दिवाळीच्या दिवशी श्री गणेशजी, सरस्वती माता आणि लक्ष्मी माताची का पूजा करावी लागते की तिघी जण आपल्या घरात एका ठिकाणी नांदायला पाहिजे, म्हणून आपण लक्ष्मी पूजनला तिघांना पूजतो। तिघं एका ठिकाणी कधीच नांदत नाही। तुम्ही बघून घ्या, ज्याच्याजवळ खूप पैसा आहे त्यांची मुलांना बुद्धी नसते आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही त्या मुलांना बघून घ्या तुम्ही किती बुद्धी राहते। मग कुठे काही ना काही असे कमी राहतात। जिथं पैसा टिकेल तिथं मुलं नाही, तर चिकार धाणे पण त्याला मुलं बाळ नाही,
म्हणून एका ठिकाणी तिघी जण वास्तव्य कधीच करत नाही. म्हणून एका ठिकाणी हे ज्ञान, कीर्ती, औदार्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी कधीच नांदत नाही. कुठल्या न कुठल्या गोष्टीची कमी राहतेच. म्हणून काही कमी नाही राहायला पाहिजे. म्हणून आपल्याला दिवाळीला या तिघी गोष्टींची जरूरत असते की गणपतीला बुद्धी मागतो, लक्ष्मी माताला धन मागतो, सरस्वती माताला ज्ञान मागतो. म्हणून तिघांची जरूरत असते. म्हणून हे एकत्र कधीच नांदत नाही असं शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलंय. कर्तव्य, निवृत्तित्व, भोगतृत्व, विभूतत्व, शाश्वतत्व, सर्वज्ञत्व, सहा चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखर परिपूर्ण हे फक्त असा ब्रह्मानंद होता. अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवलं आणि भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने फार उन्मत्त होऊन गेला. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले. गायी आणि ब्राह्मण यांना पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला मनातून वाटत होते. सर्वांना मारून येते राक्षसाचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही अन्न राक्षसाच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि इंद्राच्या ऐवजी त्रिभुवनाचे स्वतःच राज्य करावे असे भस्मासुराला वाटू लागले. मग त्याने त्यासाठी शंकराला फसवले पाहिजे. भस्मासुराला असं वाटत होतं की आपण इंद्राच्या ऐवजी आपणच पूर्ण त्रिभुवनामध्ये राज्य करायला हवं, तर त्यासाठी आपल्याला शंकराला फसवलं पाहिजे असं भस्मासुराच्या मनात हळूहळू वाईट विचार यायला लागले. अशा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलानाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारे गाव हिंडलो, सारं रान हिंडलं, जंगल हिंडलो आणि समशान पण धुंदाडून टाकली, पण पुरा पृथ्वीचा काना कोपरा पालथून टाकला, पण एक सुद्धा कोणी मिळालं नाही. मला शुद्ध भस्म कोठेही मिळाली नाही. माझा तर आतापर्यंतचा नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चिता भस्म आणून द्यायचे माझे काम आहे. तेव्हा माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वतीनाथा आपण मला तुम्ही असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हायला पाहिजे असा तुम्ही वर द्या. म्हणजे आज पाप काहीच पुरे रान हिंडलो, जंगल हिंडलो, पुरी समशान धुंडाळली, पण एक बी चिताभस्म जी चिताभस्म तुम्हाला रोज आणून देत होतो तर ती भेटली नाही. तर आता काय करायचे, तुमचे हे खंड पडू नये म्हणून तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की मी ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवेल तो लगेच भस्म होईल आणि तुम्हाला लगेच चिताभस्म आणून देईल. असा तो कपटी भस्मासूर नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घालायला निष्कपटी भोळा शंकर असा निष्कपटी जो होता भस्मासूर तो शंकराला फसवत होता आणि भोळा शंकर त्याच्या या नाटकाला फसले आणि लगेच वर यायला सिद्ध झाला. पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, देवा, जर याला वर दिलात ना हा राक्षस सर्व पृथ्वीला भस्म करेल असे पार्वती माताने शंकराला सांगितले. याला वर देऊ नका, तो जे मागत आहे ना ते बिलकुल देऊ नका. आधीच बोंबा मारायची हौस त्यात फाल्गुन मासमध्ये आला असे होईल. नक्की माहीत असलेल्या वाटचारी करणाऱ्यास राजाने निरोप देऊन पाठवावे किंवा एखाद्या कामांध पुरुषास स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वर्ण दाखवावे. तसा हा वर तुम्हाला मागत आहे तर याला हा वर देऊ नका. एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाला जहाल विजू चावला की जो जसा थैथयाट करून नाचेल तसा हा भस्मासूर सगळीकडे मग नंगा नाच करेल. तेव्हा तुम्ही याला काही हा वर देऊ नका. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र आणि नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले, पण शंकरांना हे पटले नाही. त्या सर्वांचे म्हणणे डावलून त्या भस्मासुराला त्याने मागितलेला वर देऊनच टाकला. वर मिळताच भस्मासूर अतिशय आनंदाने नाचू लागला. त्याच्या आत झालेला आनंद त्रिभुवनात मायेना. लगेच तो मृत्यू लोकात आला आणि संत, भक्त, गायी, ब्राह्मण यांना शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी विद्वान अशा ऋषींचे त्याने भस्म केले. 56 देशाचे राजे शोधून काढले आणि त्यांचे सुद्धा त्याने भस्म करून टाकले. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबांसह त्याने जळून भस्म करून टाकले. मग आता सर्वजण भीतीने गुहेत लपून राहिले. बैरी, ससाना, बकरी ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन पक्षी अचूकतेने पकडतो तसा हा भस्मासूर आकाशातून झेप घेऊन सर्वांना पकडत होता आणि त्यांना पाहता क्षणी भस्म करीत होता. आता भस्मापुढे कोणाचेही काही चालत नव्हते. जर एखादा नास्तिक माणूस वेडे वाकडे बळू लागला की पंडितांना त्याला मुळी सुद्धा आवरता येत नाही. तो भस्मासुरापुढे आता कुणाचीच काही युक्ती चालत नव्हती. शंकरांना मात्र या गोष्टीची थोडी सुद्धा दाद फिकर नव्हती, कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणाची आणि अतिशय नम्रपणे बनत होता. आणि नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करावे.
मग विष्णू लोकात जाऊन विष्णूचे भस्म करावे, पृथ्वी पालकाचे विष्णूचे भस्म करावे, शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली त्याची पत्नी पार्वती माता, भोळ्या शंकराची पार्वती माता आपण हिरावून घ्यावी. भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र आकार माजला. सर्व ऋषी, चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ गराणे घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, शंकराने काय केले हे? शंकराने त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी त्यांचा नेम चुकू नये म्हणून वर देऊन बसला, पण त्याने आता आम्हा सर्वांना जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, सृष्टीचे पालनहर्ता आहात. आता तुम्हीच काहीतरी उपाय करवा. सारे आता आपणास शरण आले आहोत, आपण आम्हाला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण श्री विष्णू शंकरपाशी आले आणि भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांधले आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढे जगलो आहात, पण भस्मासूर कोठे आणि कसा येईल आणि आमच्या डोक्यावर हात ठेवेल आणि केव्हा आम्हाला भस्म करेल हे सांगता येत नाही. शंकरा, तर तुम्ही प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाहात. पार्वती मातेला सांभाळा. विष्णू अगदी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत सर्व हकीकतवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसत आहे. आता तुम्ही निश्चिंतपणे आपल्या आपल्या घरी जा असे त्याने शंकराला म्हणाले. असे त्यांना शंकर म्हणाले. तेवढ्यातच भस्मासूर नेहमीच्या नाटकीपणाने तेथे आला. आपले गराणे घेऊन तेथे आलेल्या जमा झालेल्याकडे त्यांची क्रूर दृष्टी फेकली आणि जे जे आले आहेत त्यांचे उद्या भस्म करायचे असे त्याने आपल्या मनाशी निश्चय केला. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा संहार केला. तुला लाज वाटते का? तू तर पक्का दगाबाज निघाला. त्याबरोबर भस्मासुरही रागाने म्हणाला, वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता. मला मिळालेल्या शक्तीचा मी उपयोग तो करूनच घेईल. का नको करू बरं? तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको कशाला हवी? मला देऊन टाक मुकाट्याने, नाहीतर मी तुझ्याच आता मस्तकावर हात ठेवतो आणि तुझाच भस्म करतो, असा भस्मासूर शंकराला म्हणाला. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे कामदृष्टीने बघून असुर म्हणाला, अशी जाऊन जाऊन तू कुठे जाणार आहात? शिवाच्या आधी भस्म करतो मग तुला पळवून नेईल. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले ऋषी मुनी सर्व पळू लागले. लागवी उमानाथाने त्यांच्यापासून वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली. अरे जोगाड्या, थांब, पडतोस कुठं? तू विचार केला का मला वर देताना? आता पडू नको, मी तुलाच आधी भस्म करतो. आता मी तुझे भस्म करून तुझीच राग माझ्या अंगाला फासतो. तू कसे दुसऱ्यांची राग फासतो, तर मी तुझीच राग आता माझ्या अंगाला फासतो. असे म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे मागे धावू लागले आणि काही मै बोलू लागले. खरोखर वेदशास्त्रांना ज्याच्या पार कधी लागला नाही, मायेचे चक्र कधी चालवणाऱ्या शंकरांना त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूर धरू पाहत होता. पडता पडता एकदम शंकरांना आपण पकडले असे वाटे. तेवढ्या ते दूर गेलेले दिसत असे. भस्मासूर कोटी कोटी वर्ष शंकराच्या मागे धावत होते, पण ते सर्वेश्वर शंकर आहेत ते कोणाच्या हातात येणार नाही आणि अशा हातास अजिबात लागणारे नव्हते. कारण सर्व विद्या एकत्र करून घोकल्या तरी मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरी पण भस्मासुराला मात्र त्याची जाणीव नव्हती. तो आपल्याला जो वर मिळालेला होता त्यामुळे तो खूप माजला होता आणि त्याला असं वाटत होतं की एक दिव्य शक्ती आहे असे स्वतःला समजत होता. त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य असा समजू लागला आणि गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासार विवेक राहिलेला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त होते त्याच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जात होते. उमेसह त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात राहत होते. तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत. अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्म मरण्याच्या फेरे सतत पुन्हा पुन्हा घालत असतात. अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्य नव्हते. इकडे भवानीने सर्वावरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची श्री विष्णूंची प्रार्थना केली. हे कमलनयना, हे कमलाच्या प्रियकरा, हे जगाला वंदन असणाऱ्या जनार्दना, विश्वव्यापिका, जगरक्षिका, भवभय हरणाऱ्या शेषशायी भगवंता विष्णूंना, स्वामी जनार्दना, तू आता प्रकट हो. विष्णूंनी जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केलेले विष्णू भस्मासूर राक्षसाला आडवे झाले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती यवनाने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी वेडा झाला होता. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात सर्वच देवांची दाटी झाली होती. अष्टनायिकेचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी सुंदर होती. तिची ते नित्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणाने तिला म्हणाला,
ए स्त्रिये, तुझ्याकडून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकावून द्यावे असे मला वाटते. तुझे सुंदर मुखकमल बघून माझे प्राण अगदी कासावीत झालेले आहेत. तुझ्या अति तीक्ष्ण अशा यवनीच्या नयन बाणांनी माझ्या मनाचा हरिण झाला आहे. अगदी मी जखमी झालो आहे तुझ्या प्रेमामध्ये. तो पहा, तुझ्या पावलांचा मागावा घेत घेत वसंत ऋतू येत आहे. चल मला माळ घाल, मी जन्मभर तुझा दास राहील, असा भस्मासूर मोहिनी रूपमध्ये विष्णू भगवानाला म्हणाला. खरंच भस्मासुरा? होय मोहिनी, तू पार्वती काय, लक्ष्मी काय, त्यांच्यापेक्षा पण तू खूप सुंदर आहेत आणि त्या आता तुच्छ आहेत तुझ्यासमोर. पार्वती आणि लक्ष्मी अतिशय तुच्छ आहेत. तुझा हा गोड बोलण्याने मला प्रसन्नता आली. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर. मी तुझा खरोखरच जीवनभर दास होईल. मायावी वेशधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाले. समोर जो मोठा वृक्ष दिसत आहे ना, त्यात आमचे कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करीन, मग पतीला माळ घालीन असा मी नवस बोलले होते. म्हणून त्या वटवृक्षाजवळ जावं लागेल. असा माझा जो नवस बोलला आहे ते फेडावं लागेल. कारण कित्येक दिवस माझे हे मुसुमदार तारण्य अगदी वाया चाललेलं होतं. मनाजोगं कोणी पतीच मला मिळाला नव्हता, ज्याला मी वर टाकायचे आणि वर घालायचे. आणि असे कोणी वरायचे ते माझ्या सौंदर्याला घाबरूनच मला नाकारायचे आणि लोचटपणे मला स्वीकार करणाऱ्या मीच नाकारायची. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता आधी मला मी बोललेला नवस फेडायला पाहिजे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नृत्य कर आणि मी जिथे जिथे हात ठेवीन तू पण तसे नृत्य कर. आणि मी जसे हात ठेवले, जसे पाय टाकेल, जसे हात करेल तसे तू पण कर. मी जे डोळ्यांचे हावभाव, तोंडाचे हावभाव करेन तू बी तसेच हावभाव कर. तेच ते दाखवले पाहिजे. हीच माझी तुझी परीक्षा आहे. तू जर तसं केलं तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुझी कसोटी आहे. या कसोटीत तू आधी उत्तीर्ण हो. तुला ते सहज शक्यसुद्धा आहे. पण जर का यात काही चूक झाली मात्र तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. कारण आमचे दैवत फार कडक आहे. ते जर कोपले तर सर्व ब्रह्मांड जाळून टाकतील, तुला भस्म करून टाकतील. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशाने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला बोलवून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली. वटवृक्षाला नम्रपणाने वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. तिचे नृत्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगदी तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्यांचे रूप घेऊन गुजराव करीत होते. तिच्या भोवती पिंगा घालीत होते. तिच्या अतिशय गोड आवाज ऐकून शेषशाही डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाले होते. मोहिनी जेथे जेथे हात ठेवेल तेथे तेथे भस्मासूर पण हात ठेवत होता. तिच्या नृत्याच्या प्रत्येक मुद्रेप्रमाणे हावभावाप्रमाणे हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झालेल्या आनंदात बेमान होऊन तल्लीन होऊन तो नाचत होता. घाया नजरेने मोहिनीकडे पाहत तसेच हात वार करीत होता, चेहऱ्याचे हावभाव करीत होता आणि नाचत होता. नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुराने तसेच केले. तो जागच्या जागी भस्म झाला. मग त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकट होऊन गेले आणि वटवृक्षाचे रूप सोडून शंकर पुन्हा मूळ रूपात प्रकटले. तेथेच त्यांनी शिव आणि हरहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. जसे दोस्त, जसे मित्र एकमेकांना कडकडून मिठी मारतात तशी शिवहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवांनी वरून दोघांच्या पुष्पवर्षाव केला. कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्याचे संकट टळले होते. पण मोहिनीचे सुंदर रूप पाहता शंकरसुद्धा संयम विसरून गेले. त्यांचे शंकराचे वीर्यखलन झाले. भूमीवर पडता पडता त्यांचे 8 भाग झाले. ते अष्टभैरव बनले. तर अष्टभैरव कोणते कोणते आहेत? असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि सहार अशी त्यांची अष्टरूपे झाली आणि त्यांची नावे ते शिवाचेच अंश आहेत. भस्मासूर मेल्याची बातमी कळताच त्रिभुवनात अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू हाताहात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखरच दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद झाला. श्रोत्याहो, पुढील कथा तर अमृताहून पण सुंदर आहे. शिव पार्वतीचा विवाह, कार्तिक स्वामीचा जन्म अशी कथा आहे. ती नीट लक्ष देऊन ऐकावी. या अध्यायात कैलास आणि वैकुंठ दोन्हीही एकत्र झाली आहे.
जो कोणीही कैलास आणि वैकुंठाची कथा ऐकतो त्याला कैलासाची आणि वैकुंठाची दोघांची प्राप्ती होते आणि लक्ष्मीची तर फार प्राप्ती होते. त्याचे खरोखरच 7 जन्माचे दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मी त्याच्या घरी अखंड चिरकाल प्राप्ती होते. आणि जी कोणी हे ज्यांच्या घरात जो कोणी ही कथा श्रवण करतो, आई करो, बायको करो, मुलगी करो, बहीण करो, त्यांच्या घरातील जे लोके आहेत, जे कुठं त्यांच्या घरातील जी माणसं आहेत, लोक तुमच्या घरात राहतात, जी जिथे जातील त्यांचा विजय होऊन येईल आणि तुमच्या मुखाचे पण दर्शन केले तरी सुद्धा त्यांचा विजय होईल आणि त्यांची पापे जळून भस्म होतील. कारण ही भस्मासुराची कथा आहे. कारण जेव्हा कोणी तुमचा चेहरा पण बघून घेईल तरी त्यांची पापे भस्म होऊन जातील असे या कथामध्ये सांगितले आहे. तर हा ग्रंथरूपी गौतमी नदीत भाविक जण अखंड बुडी मारून आनंदात अगदी मग्न होऊन जातात. ज्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे तीर्थाचे स्मरण आणि 12 ज्योतिर्लिंग तीर्थ स्नान केल्याचे पुण्य ही कथा ऐकली म्हणजे त्यांना मिळेल अशी आणि त्यांना शिवलोकात सुद्धा स्थान मिळेल. ही शिवलीला अमृत शिवलीलाच आपणास कथन करताना श्री स्वामी ब्रह्मानंद सांगत आहे की जो कोणी ही कथा ऐकतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. सुख, समृद्धी, यश, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होतो. तर मित्रांनो, ही राहिली एकादशीच्या दिवशी आपल्याला ऐकायची कथा, शिवहरी भेटाची कथा. आणि वैकुंठ 14च्या दिवशी सुद्धा आपण ही कथा आणि रोज पण ऐकली शिवाच्या कथा तितके आपले पाप जळून भस्म होतात. तर तुम्हाला जर माझी ही कथा आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय या कुठून कथा ऐकत आहोत ती नक्की करा. आणि थँक्स मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला एवढे पुढे घेऊन गेला आणि 50,000 माझी यूट्यूबची फॅमिली झाली आहे. त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सर्वांना मनपूर्वक थँक्स बोलते. अशाच माझ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. देवी पुराण आता आपलं उद्या येऊन जाईल. तर देवी पुराण हे नवरात्रामध्ये तुम्हाला एक आता कसं आहे ते मला पण माहिती नाही, पण मी कोशिश करेल की तुम्हाला सर्वात चांगल्या प्रकारे सांगण्याचा आणि तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. जय श्री महाकाल. श्री स्वामी समर्थ. भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा व्हिडिओसोबत. जय श्री महाकाल. लाईक, सबस्क्राईब, शेअर.